नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेल्या 15 ते 20 दिवसापासून आपण कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ अपलोड केला नव्हता. तर आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाची लाट आपल्याला बघायला मिळणार आहे. खास करून नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात पाऊस पडेल असे ठामपणे सांगणे योग्य नाही. पण तरीही मी माझ्या अंदाजानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहेत. आज महाराष्ट्रात कुठे होणार पाऊस, नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा, तुम्ही पाहतात पावसातला निसर्ग. आणि आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात नेमका कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर प्रथम तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला व तुमच्या शेतकरी मित्रांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल. सर्वप्रथम आपण नाशिक जिल्हा बघूया. नाशिक जिल्ह्यात आज वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामधील तालुके नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड यापैकी घाटमाता आणि पश्चिमेकडील भागात ढगांची स्थिती पाहता पावसाची सरींची शक्यता विशेष लक्षात ठेवावी. नाशिक शहरासाठी उपलब्ध ताज्या अंदाजात आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे. मित्रांनो, ही आज आणि उद्या 26 तारखेपर्यंतची माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर आता आपण अहिल्यानगर जिल्ह्याकडे वळूया. अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुके अहिल्यानगर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राऊरी, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, शिरूर परिसरातील जोडलेले काही भाग. विशेष अकोले आणि संगमनेरच्या पश्चिम भागात ढगांची स्थिती बदलण्यास पावसाच्या सरी येऊ शकतात. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही काळजी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनी त्या ठिकाणी आपला अंदाज घेऊन शेतीमध्ये जे काही कामं असतील ते करायचे आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडील आज काही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील तालुके छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर आणि गंगापूर आणि पैठण या भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या तालुक्यामधले, या जिल्ह्यामधले जर असाल तर तुम्ही काळजी घ्यायची आहे. कारण की खास काही आपल्याला आज यामध्ये दिसत नाही आहे, तरी पण ते आपण काळजी घ्यायची आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या भागामध्ये काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. चला मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला नवीन व्हिडिओसाठी मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या. आजच्या अपडेटमध्ये तुम्हाला मी आजच एवढं सांगतोय की पाऊस 21 ते 26 या दरम्यान पाऊस हा होणार आहे. त्यामुळं तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि जे काही कामं असतील ती पेंडिंग कामं तुम्ही करून घ्यायची आहे. चला, पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. चला, रामकृष्ण हरी.